SNA होती आणि त्याचे जे आम्ही जे अधिकारी त्याचेच मेंबर होतो आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मग कसं करायचं काय करायचं किंवा अनेक प्रश्नांना आम्हाला सामोरं जायचं. एक तर करोनाचा पिरियड आला होता. त्या पिरियडमध्ये अनेक लोक जानेवारीमध्ये रिसेंटली जानेवारीमध्ये VRS झाली, लोक घरी बसले आणि फेब्रुवारी मार्च पासून करोनाचा पिरियड आला. त्याच्यामुळे लोकांच्या अनेक समस्या होत्या. कोणाला पेन्शन मिळत नव्हते, कोणाला काय होत नव्हतं, कोणाला कसल्या प्रकारचे सगळे अन्याय होत होते, कोणाच्या जे पेन्शनची जी PPO असते त्याच्यामध्ये अडचण होती. अशा अनेक अडचणींना लोक सामोरे जायचे. मग अशा वेळेला आम्ही ऑल इंडियाला एक निर्णय घेतला की आपली जी SNA जी संघटना आहे तिची एखादी रिटायर्ड लोकांची संघटना असावी. म्हणून आमचा SNPWAचा जन्म हा गेल्या 5 वर्षापूर्वी झाला. ही नवीनच संघटना आहे आणि मला सांगायला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 नंबरला आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये आमचे सगळ्यात जास्त 1430 अपील आमचे झालेले आहेत. पैकी 91 अपील्स म्हणजे आमचा असोसिएशनचा जो जन्म आहे, आमची संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन कमीत कमी साधारणतः एक ते 1.5 लाख रुपये अमाऊंट त्यांची जमा झालेली आहे व्याजासकट आणि जास्तीत जास्त आतापर्यंत 7 ते 7.5 लाख रुपये जमा झालेले आहेत. परताव्या संदर्भातील लढ्याला आपल्याला यश आलं, ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल, काय सांगायला संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनने हा जो लढा उभारलेला आहे याच्यामध्ये आम्हाला जे ऐतिहासिक यश लाभलेलं आहे याची एक साधारणतः मुख्यतः BSNLमध्ये जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते, अधिकारी होते, त्यांच्यावरती त्यांना 1 ग्रॅशियाची जी अमाऊंट होती, रक्कम होती, त्या रकमेवरती एक मोठ्या प्रमाणामध्ये असा इन्कम टॅक्स BSNLने बसवला होता आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला फक्त एकदाच फक्त 5 लाख रुपयाचं एक्झम्पशन आम्ही तुम्हाला देणार होतो असं त्यांनी सांगितलं. पण तो एक अन्याय होता, मोठा अन्याय होता आणि आम्हाला ज्या वेळेला आमच्याकडे 9 ते 10 वर्ष आम्ही अगोदर रिटायरमेंट होऊनसुद्धा आमचा जो पैसा हक्काचा पैसा होता तो पैसा मोठ्या प्रमाणात जवळजवळ 30% रकमेच्या स्वरूपामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आणि BSNLने हा सरकारी तिजोरीमध्ये घातला गेला होता. आम्ही याला आमच्यावरती हा जो अन्याय झाला या अन्यायाला आम्ही पडवेकर लॉ चेंबरच्या माध्यमातून आम्ही विविध कोर्टामध्ये आम्ही आव्हान दिलं आणि हे आव्हान दिल्यानंतर आम्हाला सगळ्या ठिकाणी यश प्राप्त झालं आणि या यशामध्ये असं त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलं की जी BSNLने जी रिट्रेचमेंट केलेली आहे, कामगार कपात केलेली आहे आणि कामगार कपात केल्यानंतर तो जो कॉम्पेन्सेशन दिलेला आहे म्हणजे ती नुकसान भरपाई दिलेली आहे, ती नुकसान भरपाई आहे, तो कुठल्या प्रकारचं सानुग्रह अनुदान नाही आहे आणि सानुग्रह अनुदान नसल्यामुळं यांचा जो इन्कम टॅक्स कापलेला आहे, यांचा जो इन्कम टॅक्स परत केलेला आहे तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पुन्हा एकदा यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश कोर्टाने म्हटलेला आहे. पडवेकर लॉ चेंबरच्या माध्यमातून एवढं मोठं यश मिळालं, काय सांगायला संदर्भात? बघा, ह्याच्यामध्ये हे लोकांचे हक्काचे पैसे होते. आपल्याला फक्त हे त्यांना परत देण्यासाठी जी लढाई होती त्याच्यासाठी आम्ही माध्यम होते फक्त. पण हे ह्यांचे पैसे होते. आम्ही फक्त ह्याच्या मागे आमचं जे पण हे होतं ते आम्ही हे केलं आणि ह्यांना परत आणून दिले पैसे. माझं एवढंच बोलायचं आहे की हे तुमचे पैसे आहेत आणि तुम्ही ह्याला बऱ्यापैकी वापरा.